ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्ही मॉनिटर का बंद केले? मॉनिटर तो दोन मिनिट मला माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही डॉक्टर आहेत, मॉनिटर का बंद केले? इंटर्नशिप चालू आहे, आम्ही इथे शिकायला येतो, आम्हाला गव्हर्नमेंटने अलॉट केलेलं आहे। आम्ही ह्या सरांच्या अंडर आहोत। जे पण काही प्रश्न विचारायचे असतील पेशंट रिलेटेड ते ह्यांना विचारा। मी सरांना बोललो आहोत मॉनिटर बंद करायचा कोणालाही अधिकार नसतो। मी त्यांना बोललो सिनियरला बोलवा, यांनी मॉनिटर का बंद केले? मॉनिटर नाही बंद केले, बंद किया, बंद केले सर, आपने बंद किया, बटन दाबतोय मी तो चालू सर, करण्यासाठी। आपने बंद किया, दादा, माझ्या समोर तुम्ही बंद केले। तुम्ही तो आता जो monitor खोटा आहे, बोलू नका। ऐका, तो आणि monitor दुसरी गोष्ट, आहे। तुम्ही माझ्याशी राग करत होते, तुम्ही मला काय बोलले, तुम्ही बाहेर जावा, आम्ही काय करतोय तुम्हाला माहित नाहीये। ठीक आहे, तुम्ही डॉक्टर आहे, आम्हाला काय माहित नाहीये का? तुम्ही पेशंटशी 2.5 तास लागले तुम्हाला वेळ मिटायला? हो मैडम ने 2 तुम्हाला मिनट एक लगाई सांगा, थी। तुम्हाला जो किती वेळ मैडम आई लागले? है, ये लोग 4 जन क्या करे वो बताओ। तुम्ही कुठून शिकायला आले, काय आले, मला एक सांगा। 2.5 तास लागतात का वेळ भेटायला? आता पेशंट 1:30 वाजता ऍडमिट केलं। नाही, मला एक सांगा, 1:30 वाजता पेपर वर्किंगचा टायमिंग आहे, इकडे आलं तुम्ही तेव्हा पेपरला 1:30 बजे जेव्हा इथे आले ना तुम्ही ट्रीटमेंट स्वतः करायला चालू केले होते, पेपर. तेव्हा हळूहळू सगळं पेपर प्रोसेसिंग झाल्यानंतर हो, 1:50चं वेळ लागलं जेव्हा आम्ही तिकडे गेलो। पहिले पेशंटला 1:30 वाजताच बघितलं आम्ही। पेशंटची डेट कधी झाली? 3च्या दरम्यान, हा? 3 सव्वा 3च्या दरम्यान, 3:15, 1:30 आणि 3:15 मध्ये किती वेळचं अंतर आहे? 1.5 तास। 1.5 तास काय करत होते साहेब? तेच तेच प्रयत्न बोलतोय, चालू होते. एक इंजेक्शन नाही लावले, एक इंजेक्शन, एक हो, ये सर ने साहेब, एक इंजेक्शन लागलं सीधा हाथ नाही। छोड़ डाला था, क्या बोला था? यांनी मैं आम्हाला काय बोललं? सीपीआर देत होतो, तुम्ही बघितलं साहेब, सर आपका काम था, तुमसे नहीं हो रहा है, दूसरे बंदों को मी बुलाओ। तुम्हाला काय सांगितलं, सर तुमच्याकडून होत नसेल जब तर आप- तुम्ही senior ला आपसे बोलवा। नहीं हो रहा था तो तुम्ही काय दूसरों को सांगितलं? बुला तुम्हाला सकते माहिती आहे का? कितना सीरियस हो गया पेशेंट? तुम्ही बाहेर जा। मी असं नाही तुमचे बोललो. शब्द असं आपने होते। बोले, मॅडम आपने बोलल्या ना, पण ते मॅडम बोलल्या. आपने भी ज्यादा सर, मला एक सांगा, ऐसा बात इकडे करत माणूस आहे? काय येतोय? बघा, मी काय बोललो? जीव वाचवण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे नसतो दादा, त्यासाठी मी काय येतो। सांगतोय? तुम्ही फक्त मला एक सांगा ना, तुम्ही दादा, ड्युटी ऐकून करता घेतो का दादा? मी काय बोलतोय, हे सर होते माझे सिनियर, मी बोललो सरांशी जाऊन बोला, ते सर बाहेर मला आहेत. एक मी नाही सांगा, बोललो की आता माझ्याशी जे बोला. आपने क्या बोला? घटना झाली, जे मृत्यू झाली त्याचे अपराध कोण? अभी पेशेंट अच्छा है, आम्हाला अभी क्या सांगा, हुआ? जे घटना झालेली त्याचे अपराध कोण? चौकशी होईल। चौकशी म्हणजे काय सर? फुल आमच्या समोर मॉनिटर बंद करते। मी त्यांना विचार, ऐका ना, मी भांडणे का करतोय? मला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात एका 40 वर्षीय महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी मृत्यू महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे। मोनिका श्याम बसवे असं मयत असलेल्या महिलेचं नाव आहे। मोनिका या उल्हासनगरच्या हिराघाट परिसरात राहणाऱ्या असून 2 दिवसांपूर्वी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानं त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्सने मोनिका यांच्यावर उपचार करण्यास विलंब केला। 2 तास उपचाराविना मोनिका तडफडत होत्या, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मोनिकाच्या नातेवाईकांनी केलाय। आता या प्रकरणी मध्यवर्ती रुग्णालयाचे डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकारांची चौकशी करण्याचे आदेश दिले असून कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलंय, परंतु कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिलाय। सर मेरा नाम प्रताप प्रेम मात्रे, मैं अमंटा की शाखा प्रमुख हूँ और मेरे रिलेटिव है जिनको हॉस्पिटल में कुछ तकलीफ होने के कारण वो हॉस्पिटल में आए थे। उन्होंने मुझे 1 बजे कॉल किया कि हमारे पेशेंट को कुछ तकलीफ हो रहा है, 2 मिनट आओ, इधर ध्यान नहीं दिया जा रहा है। तो मैं हॉस्पिटल में आया हूँ और हॉस्पिटल में जो परिस्थिति देख रहा था कि डॉक्टर लोगों को ट्रीटमेंट करने के लिए आईवी लाइन डालने नहीं आ रही थी। 2 घंटा लग गया उनको आईवी लाइन डालने के लिए। ऊपर से एक सिस्टर आई है, उन्होंने 2 सेकंड में आईवी लाइन डाला और उसके 10 मिनट मैंने 2 मिनट के अंदर ही उनका डेथ हो गया। मैंने डॉक्टर को ये पूछा कि अगर से ये 2 घंटा जो आप लोगों ने जो घलाया है, अगर से इस टाइम में अगर उनको सही तरीके से ट्रीटमेंट मिल जाता तो आज ये लेडी जिंदा होती। तो लेडीज का नाम क्या और उनको क्या तकलीफ थी?
मोनिका बसवे, उनको तकलीफ ये था कि उनको बीपी लो हो रहा था और घबराहट हो रही थी, जिसके लिए वो इधर हॉस्पिटल में आए थे। वो चलते हुए आए। कितने बजे इनको लाए थे और उपचार करने के लिए डॉक्टर कौन था? सर का नाम नहीं पता है मुझे। वो आए थे करीबन 1:15 बजे के करीबन। उन्होंने ट्रीटमेंट शुरू करते 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 1:50 का उन्होंने पेपर पे टाइम लिखा। फिर मैंने सर को बोला, सर ऑलरेडी आपने 30-40 मिनट पेपर वर्किंग में निकाल दिए, उनको ट्रीटमेंट थोड़ा जल्दी स्टार्ट करो। वो लेडी हमको बोल रही है मेरे को सांस लेने में तकलीफ हो रहा। उन्होंने ऑक्सीजन लगाया और एक जो इंजेक्शन सलाइन डालने के लिए जो उन्होंने लगाया था, तो तुरंत वो उनको वेन नहीं मिल रहा है ऐसा हमको उन्होंने बोला, तुरंत निकाल दिया। निकालने के बाद वो वेन ढूंढते गए, आईवी लाइन डालने के लिए उनको कम से कम 2 घंटा लगा। मतलब डॉक्टर के हल्दर्जी के इसमें? हाँ, डॉक्टर के कारण ही उनका मृत्यु हुआ है, ऐसा हमारा मानना है। क्योंकि उनको अगर सही तरीके से ट्रीटमेंट मिला होता तो 100% वो बच जाते थे। इस बारे में डॉक्टर की जो टीम है उनसे बात हुई? सर मैंने उनको बंसोड़े साहब को रात को 3:15 बजे कॉल किया बाकायदा कि साहब आप थोड़ा सा स्ट्रिक्ट ध्यान दो। मेरा ऐसा ओपिनियन था, उनको मैंने कॉल इसीलिए किया था, पर उन्होंने 3 कॉल उठाए नहीं, चौथा कॉल मैंने किया नहीं। मैं बोला इतने रात के समय में अगर कॉल नहीं उठा रहे, अगर रिस्पॉन्सिबिलिटी लेगा कौन? अगर हम रात को अगर हम लोग आ रहे, लोग करजत से, शाहपुर से इधर क्यों आते हैं? सेंट्रल हॉस्पिटल हमारा एकदम सेंटर में पड़ता है। यहाँ से मुंबई जाने के लिए कम से कम 4 घंटा लग जाएगा। लोग इधर आते हैं विश्वास करके, और यहाँ पर विश्वासघात हो रहा है लोगों के साथ। अब आपकी मांग क्या है? हमारी मांग ये है कि जिस डॉक्टरों के वजह से जो जान गई है, उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई और उनको सजा मिले। इस बारे में पुलिस ने शिकायत भी की है? साहब हमने रात को ही जाके 3-3:15 बजे सब हुआ। उसके बाद हमको जब बताया गया, मैं तुरंत आवार साहब के पास गया, उनसे बात किया। मैंने बोला सर ऐसी ऐसी बात हुई है, उनका ट्रीटमेंट नहीं मिलने के कारण उनकी डेथ हो गई है, आप जल्द से जल्द हमारे साथ चलो और पंचनामा करो, क्योंकि हमको इनके ऊपर डाउट है कि इनके वजह से हमारा पेशेंट आज गुजर गया है। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।